मावळ तालुक्यातील एका राजकीय कुटुंबातील सून, धाकटी सून तिने वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केलेली आहे। तिचं लग्न होऊन 2 वर्ष झालेली होती। तिला 9 महिन्याचा एक छोटा मुलगा आहे आणि तिचं वय आता सध्या 24 वर्ष आहे। आणि ज्या घरामध्ये तिचं लग्न होऊन ती गेलेली होती ते एक राजकारणी मोठं असं कुटुंब आहे, जे की राजेंद्र हगवणे तिचे हे आहेत, सासरे आहेत आणि ते राजकारणी कुटुंब आहे। त्याच्यानंतर आता तिच्या लग्नाला जस्ट 2 वर्ष झालं होतं आणि तिचं लग्न कोणाचं एखाद्याचं स्वप्न असेल असं लग्न, अशा प्रकारे तिचं लग्न केलेलं होतं। आणि लग्नाचे तुम्ही फोटोज व्हिडिओज पाहिले असतील, इंटरनेटवरती इझिली तुम्हाला दिसतील। ज्या प्रकारे ती इतकी खुश होती, म्हणजे तुम्ही कोणाकडे सोशल मीडियावरती खुश बघितलं असेल ना, रिअल लाईफमध्ये तो माणूस खुशच असेल असं नसणार आहे, कारण रील आणि रिअल लाईफमध्ये इतका डिफरन्स आहे ना, ते हिच्याकडे बघून आपल्याला समजतच असेल। ज्या प्रकारे ही जे राजेंद्र हगवणे या त्यांची पूर्ण फॅमिली आहे, म्हणजे त्यांचे बायको, त्यांची मुलगी, त्यांचा छोटा मुलगा, मोठा मुलगा, इतके संस्कारी वगैरे दिसतात, पण रियालिटीमध्ये ते इतके क्रूर दर्जाचे कृत्य त्यांनी केलेले आहे। आणि त्याच्यामध्ये जी वैष्णवी आहेत त्यांचा नवरा आणि सासू आणि नणंद यांना अटक केलेली आहे पोलिसांनी, पण त्यांचा मोठा दीर आणि जो सासरा आहे ना राजेंद्र, ते आता पळून गेलेले आहेत। त्यांना अजूनही अटक केलेली नाही, त्यांचे शोध चालू आहे। बट ह्या सगळ्या गोष्टीहून सेकंड गोष्ट की त्यांची जी मोठी सून आहे तिच्यासोबत पण ह्या गोष्टी झालेल्या आहेत, छळ झालेला आहे, ती त्यांच्यासोबत राहतही नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टी मागचं रिझन तिचं पण हेच आहे की तिच्यासोबत मानसिक शारीरिक छळ होत होता। तिला हुंड्यासाठी ह्या गोष्टी तिच्यावरती लादवल्या जात होत्या। आणि लग्नामध्ये तिला 51 तोळे सोनं दिलेलं आहे, फॉर्च्युनर गाडी दिलेली आहे। आणि ती जी गाडी आहे ना, ते अजित पवार यांच्या हस्तेच त्या गाडीची चावी त्यांना लग्नामध्ये दिलेली होती। त्याच्यानंतर चांदीची ताटं, तिच्या नवऱ्याला मोबाईल, चष्मा, महागडे गिफ्ट्स, इतक्या सगळ्या गोष्टी त्यांना हुंड्यामध्ये दिलेल्या होत्या। आणि किती शर्मनाकची गोष्ट आहे की आजही आपण 2025 मध्ये आहोत आणि हुंड्यासाठी एका मुलीचा बळी जात आहे। जे कालपर्यंत लोक म्हणत होते की मुली गोल्ड डिगर असतात, हे असतात, ते असतात, एक केस आली म्हणून मुलीला जज करत होते। इतक्या वर्षापासून एकच गोष्ट मुलींविषयी घडत आहे। ज्या प्रकारे कृत्य आहे ना, हे इतकं खालच्या दर्जाचे कृत्य आहे ना, तुम्ही विचार करू शकता। अरे गरिबांची जी आजकालची जबाबदारी घेणारी मुलं आहेत, इतकी छोटी छोटी आहेत, 24-23 वर्षाची मुलं, गरीब जरी असली ना तरी त्यांना जबाबदारीची जाणीव असते। आणि हे इतके मोठमोठे राजकारणी लोक, त्यांच्याकडे पैशाची कमी नसते तरीही त्यांना इतकी हवस असते पैशाची, आणि तेही समोरच्या सुनेच्या पैशावरती त्यांची हवस आहे। म्हणजे हे किती खराब आहे। आपल्या मुलाचं लाईफ सिक्युअर करण्यासाठी तुम्ही समोरच्या म्हणजे भीक मागितलं, एक भीक मागितल्यासारखंच ह्या गोष्टी झाल्या ना। ह्या गोष्टीची त्यांना लाज वाटायला पाहिजे, तरी प्राऊडली मिरवतात ह्या गोष्टी। किती चुकीच्या दर्जाची गोष्ट आहे ही। मी स्पेशली आजकाल ना एक नॉर्मल लोकांना तुम्ही जरी विचारलं ना की राजकारणी फॅमिलीमध्ये तुम्ही तुमची मुलगी देईल का, एक नॉर्मल फॅमिलीवाला कधीच नाही देणार। कारण आजकालचं सोडा, पहिल्यापासून राजकारणी लोक असेच असतात। ह्याच्यामध्ये फक्त 1% लोक चांगले असतील, बाकी 99% लोक असेच असतात। ज्यांच्याकडे जास्त असतं ना त्यांना जास्तची हवा असते, पण जो भाजी भाकरी खाऊन सुखी राहतो ना त्याला जास्तची अपेक्षाही नसते, तो त्याच्यामध्ये सुखी असतो। आणि हे असे राजकारणी लोकांनी, आता हा विषय चालू आहे, ह्याच्यावरती केस होईल, 1 महिना बोललं जाईल, पण त्याच्यानंतर तिला इन्साफ भेटेल नाही। त्याच्या आई वडिलांवरती किती जास्त दुःखाचा डोंगर कोसळला असेल। त्यांच्याकडे बघितल्यानंतर रडायला येतं की बाबा त्यांनी 24 वर्ष स्वतःच्या मुलीला त्याच्या फोडाप्रमाणे वाढवलं, इतकं धूमधडाक्यात लग्न केलं, म्हणजे असं लग्न प्रत्येकाचं स्वप्न असेल। आणि लग्न झाल्यानंतर 2 वर्षामध्ये आपली मुलगी ह्या जगात नाही, ही गोष्ट स्वीकारणं किती अवघड असेल त्या आई वडिलांसाठी। आणि तिने ह्याच्या अगोदर पण सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता, तरीही आपल्या समाजामध्ये असते की 4 लोक काय बोलतील, ह्याच्यामुळे त्यांनी मुलांचे, त्या जावयाचे पाय पकडले, त्या नंदेने तिच्यावरती थुंकलं, किती छळ केला तिचा। आणि त्याच्यानंतर
त्यांनी ह्या समाजासाठी तिला वापस पाठवलं. तिथंच त्यांचं चुकलं. जसं आपल्या मुलांचं कर्तव्य असतं आईवडिलांचं ऐकणं, तसं आईवडिलांनी पण ह्या समाजाचा विचार करता कामा नये. आणि जर आपल्याला माहीत आहे की समोरच्या घरामध्ये आपल्या मुलीचा छळ होतोय, तर तिकडे आपण त्या मुलाला 1 कोटी रुपये देतो, 2 कोटी रुपये देतो, फॉर्च्युनर गाडी देतो, तर तुम्ही तुमच्या मुलीला सांभाळू शकत नाही का? तर ही गोष्ट कुठे ना कुठे आईवडिलांनी पण समजली पाहिजे आणि आपल्या मुलांनी पण समजली पाहिजे. त्याच्यासाठी जे म्हणतात ना की दागिन्यांपेक्षा दागिने तुम्हाला संरक्षण देणार नाही, तुमचं एज्युकेशन, तुमचे फ्रीडम, तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला संरक्षण देत आहे. त्यामुळे एज्युकेट बना, स्वतःच्या पायावरती उभं राहा आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलण्याची हिंमत ठेवा. आणि तुमच्यावरती जर अत्याचार होत असेल ना, त्याच्या विरुद्ध बोला. जशी त्यांची मोठ्या सुनेने बोलला आणि स्वतः वाचली त्याच्यातून, तसं अगर छोट्या मुलींनी त्यांच्या बोललं असतं ना, तरी ती वाचली असती.